मित्रांनो, 50+ एज ग्रुप म्हणजेच 50शी ओलांडल्यानंतर असे जितके म्हणून लोक आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ. आता पहा, गेली काही वर्ष म्हणजेच साधारण 4-5 वर्षापूर्वीपासून कॅराओकेवर गाणी म्हणण्याचा छंद जोपासणाऱ्या लोकांची आणि तेही 50शीच्या पुढच्या लोकांची संख्या वाढत गेली. तसं पाहिलं तर तरुणांचा पण सहभाग नक्कीच आहे. अर्थात सूर, ताल, संगीत याचं ज्ञान अवगत करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणतात ना, संगीत एक साधना आहे आणि मानवी जीवन ते शिकता शिकता अपुरं पडतं. आता ही वाक्य अगदी दिग्गज लोकांनी उच्चारलेली वाक्य आहेत. म्हणजे ज्यांना आपण संगीतातला, गीतांमधला, सूर, ताल याच्यामधला महामेरू म्हणून ज्यांची आपण गणना करतो, ती लोक जेव्हा असं बोलतात तेव्हा मी खूप छान गातो असं म्हणणाऱ्या, टिमक्या वाजवणाऱ्या लोकांनी थोडासा विचार करण्याची नक्की गरज आहे. आणि खरंच संगीत, गीत, तालासुरात गाणं, ताल, चाल, सूर हे सगळं लक्षात ठेवून गाणं ही एक कला आहे. हां, डेफिनेटली थोडासा तुम्ही सराव केलात तर नक्की याच्यामध्ये प्रगती अवश्य होते. पण आजकाल हे जे काही फॅड चालू आहे ना कॅराओकेवरती, 50शीच्या पुढच्या लोकांना व्यासपीठ देतो म्हणून आकर्षित करायचं आणि त्यांच्याकडूनच एकेका गाण्यासाठी 500, 1000, 2 गाण्यांसाठी 1200, 1600 असे रुपये डिमांड करायचे. अर्थात जिथं देणारे असतात तिथं घेणारे असतात, हा साधा नियम आहे. त्यामुळं घेणाऱ्यांना मी कधीच दोष देणार नाही. पण आपण पैसे देऊन जिथं गातोय तिथं आपली खरीच प्रगती होणार आहे का? मग पैसे न देता आपण घरात सराव करून जो काही निर्भेळ आनंद मिळवायचा आहे आपल्याला गाणी गाऊन, तो आनंद आपण मिळवू शकणार नाही का सरावाअंती? स्वतःच्या खिशाला उगाचच चाट न बसू देता आपल्याला हा छंद जोपासता येणार नाही का? हा साधा विचार 2-2 गाण्यासाठी 1600 रुपये मोजणाऱ्या लोकांनी नक्कीच केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की मी हा समाजामध्ये चाललेला लोकांच्या प्रगतीसाठी चालू असलेल्या ट्रेंडच्या मी विरुद्ध बोलतोय. मला दोष कुणालाही द्यायचा नाही आहे. या उलट मी तर उद्युक्त करेन 50 वर्षाच्या वर जे कोणी आहेत माझे मित्र, त्यांना मी उद्युक्त करतो की हो, कॅराओके हे एक सुधारणा, हे एक संशोधन, हे गाणी म्हणण्याची भूक ज्यांची अपुरी राहिली आहे त्यांच्यासाठी हे एक वरदान आहे. चला, तुम्ही पण शिका. पण थोडाफार सराव केल्याशिवाय कोणत्याही व्यासपीठावर जाऊन गाण्याची कृपा करून गडबड करू नका. श्रोत्यांचा आपण अंत पाहत नाही ना, हा प्रश्न आपला स्वतःला विचारता आला पाहिजे. आणि मग थोडंफार ज्या गाण्याची चाल जशी आहे तसं आपल्याला गाता येतं का, हा प्रश्न विचारून नक्कीच सरावाअंती जरूर व्यासपीठ मिळवा. पण मला असं वाटतं की पैसे फेकून व्यासपीठ मिळवणं म्हणजे त्या कलेमध्ये पारंगत झालं किंवा खूप मोठी प्रसिद्धी मिळाली असं समजणं हे घातक ठरू शकतं. आणि अक्षरशः ते घातकच आहे. आता या गायनाचे फायदे काय? 50शी नंतर मी उद्युक्त करतोय लोकांना गाणी गा. का? या गाणी गाण्याचे मानसिक फायदे सुद्धा आहेत. त्यानंतर तुम्हाला शारीरिक फायदे पण होतात, काही सर्जनशील फायदे पण आहेत. आता मग कोणते फायदे हे?
मानसिक फायदा हा होतो की विशिष्ट प्रकारचे स्त्राव तुमच्या शरीरामध्ये स्त्रवण्यास सुरुवात होते, ज्यांचा आपल्या आरोग्याला अतिशय चांगला फायदा होतो. जेव्हा तुम्ही सूर आणि ताल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करून गाणं गाण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुमचा मेंदू हा 50 नंतर सुद्धा सक्रिय राहण्यास मदत होते. अर्थात हा खूप चांगला फायदा आहे. म्हणजे विस्मरणाकडे जाणारं हे जे वय असतं 55 नंतरचं साधारण, त्यामध्ये जर तुम्ही अशी सवय लावून घेतलीत, तर तुम्हाला सूर आणि ताल लक्षात ठेवण्याच्या सवयीचा एक अतिशय अनमोल फायदा होतो. तो म्हणजे तुमचा मेंदू तल्लख राहतो. मानसिक फायदे याच्यामुळं तुमची मनःशांती चांगली राहते. तुमच्या माइंडला एक प्रकारचं डायव्हर्शन मिळतं. म्हणजे तुमच्या विचारांना एक वेगळी दिशा मिळते. लोकांच्या पुढं गाण्यामुळं तुम्हाला एक आत्मविश्वास मिळतो आणि लोकांमध्ये आपण चांगलं गातो अशा जेव्हा प्रतिक्रिया तुम्हाला येतात, तेव्हा तो आनंद गगनात मावेनासा होतो. परिणामतः तुमच्या अंगामध्ये एक खुशीची लहर येऊन तुमचा रक्तप्रवाहसुद्धा सुरळीत राहतो. ब्लड प्रेशर, तुम्हाला जर हा रक्तदाबाचा त्रास असेल तर ते सुद्धा नियंत्रित होऊ शकतं. हे सिद्ध झालं आहे. आता उगीचच नाही कुठले कुठले डॉक्टर तुम्हाला म्युझिक थेरपी देताना दिसतात. कितीतरी प्लॅन्ट्स अशी आहेत त्यांच्या बाजूला संगीत लावून ठेवलं जातं. म्हणजे म्युझिक थेरपी इज युजफुल फॉर ह्युमन बीइंग्स ॲज वेल ॲज फॉर द प्लॅन्ट्स ऑल्सो. हे पण सिद्ध झालेलं आहे. चला मग गाणी म्हणण्याचे जर असे फायदे असतील, ज्या ज्या गाण्यांमध्ये तुम्हाला थोडासा श्वासावरती कंट्रोल करावा लागतो, अशा ठिकाणी तुमच्या फुफ्फुसाची क्रयशक्ती तीसुद्धा वाढते. म्हणजेच श्वसनाच्या विकारापासून पण तुम्हाला हळूहळू मुक्ती मिळते. मनःशांती तर वाढते, हे मी सांगितलंच आहे. म्हणजे एकंदरीत पाहता तुम्हाला या गायनामुळं, तुम्ही जर एखादा ग्रुप जॉईन केला तर अशा या उतार वयामध्ये 55 ते 60 या वयामध्ये तुम्हाला नवीन मित्रमैत्रिणी मिळतात. हितगुज करण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी तुम्हाला नातेवाईकांपेक्षा मित्रांकडं जर मोकळेपणा नक्कीच वाटत असेल, तर मग हा पण फायदा तुम्ही उठवू शकता. म्हणूनच जर गीत गायनाची आवड असेल तर कॅराओकेवरती थोडंसं तालासुरात गायला शिकल्यानंतर नक्की व्यासपीठावर जा. तोपर्यंत तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कुठलाही पैसा खर्च न करता आपल्या आपल्या ग्रुपमध्ये, तुम्हाला कोणी डॉमिनेट करणार नाही, तुमच्या चुका नक्की चांगल्या रीतीने तुम्हाला समजावून सांगतील आणि तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने तुम्हाला गायडन्स करतील, अशा ग्रुपमध्ये नक्की गायला सुरुवात करा. नक्कीच शारीरिक फायदे, मानसिक फायदे आणि तुमचं खरोखर सांगतो आयुष्य, एक चांगलं आयुष्यसुद्धा तुमचं थोडंफार या कलेमुळं वाढू शकतं. यामध्ये काहीही गैर नाही. अतिशय खरी बाब आहे ही. कारण माणूस हा तसा पाहिला ना तर सामाजिक प्राणी आहे. तुम्हाला जर कोणतीही कला अंगात नसेल किंवा तुम्ही जर गायनामध्ये तुम्हाला आवड नसेल, तर तुम्ही गाणी नुसती ऐकू पण शकता. जर म्हणायचं असेल तर तुम्ही ग्रुप जॉईन करा, थोडंफार शिका. नक्कीच कुठल्या तरी समूहात राहिल्यानंतर तुमचा जो एकटेपणा असतो, एकांत असतो, ज्याच्यामुळं तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो, ज्याच्यामुळं तुमचे विचार एकाच ठिकाणी कुठेतरी केंद्रित होतात आणि त्याचा मनस्ताप करत तुम्ही एकटे आयुष्य काढत असता, अशा वेळेस अशा विचारांना फाटा मिळतो. 2-4 मित्रमैत्रिणी तुमच्या अवतीभोवती असतात. तुम्ही हवं तेव्हा त्यांना हाक मारू शकता. संकटात, आनंदाच्या क्षणी अशा लोकांसोबत राहण्यामध्ये नक्कीच तुमचा लाईफ स्कोअर वाढू शकतोच. निर्विवाद सत्य सांगतोय मी मित्रांनो. चला मग आता जर गायनाची आवड असेल तर तुम्हाला थोडीफार तयारी नक्कीच करावी लागेल ना. ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, ज्यांच्याकडे थोडाफार पैसा आहे, सुबत्ता आहे, त्यांनी घरामध्येच आपल्या कॅराओके सिस्टीम घेण्यास काहीच हरकत नाही. शेजारी पाजारी त्रास होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही दारं खिडक्या लावून प्रॅक्टिस पण करू शकता. या सरावाअंती तुम्ही बाहेर पण मित्रमैत्रिणींच्या ट्रिपमध्ये गाणी गाऊन थोडासा आढावा घेऊ शकता. आपल्या मित्रांना विचारू शकता, काय रे, लोकांनी ऐकण्यासारखं मी गातो का? मी थोडंसं पुढं जाऊ शकेन का ह्याच्यात?
माझ्या काय त्रुटी आहेत मला सांगशील का? हा फ्रँकनेस आणि बोल्डनेस या गाणाऱ्याकडं पण पाहिजे आणि तितकाच फ्रँकनेस त्याचं ऐकून घेणाऱ्या श्रोतावर्गाकडं पण पाहिजे. आपल्याला एखादी गोष्ट येत नाही आणि समोरचा करतोय, तर त्याला प्रोत्साहित करणं हा एक सद्गुण आहे. आपल्याला येत नाही आणि समोरच्यालाही येत नाही, मग त्यालाही डॉमिनेट करा, त्याचाही पाय खेचा, ही प्रवृत्ती अतिशय घाणेरडी मानवी प्रवृत्ती आहे. तर अशी घाणेरड्या प्रवृत्तींपासून आपण अलिप्त राहूयात. ती आपल्या अंगात भिनणार नाही याची काळजी घेऊयात आणि स्वतःकडे जी कोणती कला आहे ती जोपासण्यासाठी माझी आता 50शी संपली, मी आता 60कडे चाललोय, असं म्हणून त्या कलेपासून दूर नका राहू. त्या कलेमध्ये थोडंसं आता योगदान देण्याइतका तुम्हाला जर वेळ मिळाला आहे, तर थोडं योगदान द्या आणि त्या कलेचा आस्वाद घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला चांगलं आयुष्य ती कला देऊ शकते, हे लक्षात घेऊन ताबडतोब सुरू करा. असा काहीसा उपक्रम जेव्हा तुम्ही या 55, 50, 60 नंतर स्वतः हाती घेता, तेव्हा तुमच्या आयुष्याकडे बघणारा लोकांचा दृष्टिकोनसुद्धा बदलतो आणि खरोखर एक चांगलं आयुष्य तुम्ही जगताय, अशा सकारात्मकतेने तुम्हीसुद्धा स्वतःचा लाईफ स्कोर वाढताना पाहू शकाल. याच गॅरंटीसह आजच्या या एपिसोडमधनं इथंच थांबतो मित्रांनो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनल.